अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयानं काय म्हटलं? अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयानं काय म्हटलं का 27 ऑगस्ट, एक मिनिट, चुकीचं उत्तर दुरुस्त करतो. अध्यक्ष महोदय, 2 ऑगस्ट 2017 रोजी समिती गठीत झाली. 27 वर्ष झाले अध्यक्ष महोदय, 27 वर्ष. आणि आता तुम्ही युक्ती विभागाशी बोलताय, 27 वर्ष लागतं बोलायला. कशा पद्धत तुम्ही लेखी उत्तर वेगळं देता, तोंडी इथं सांगताय वेगळं अध्यक्ष महोदय, आणि ते सांगतात वसुलीची अट. मग ग्रामसेवकाला काऊन नाही, सरपंचाला काऊन नाही? सरपंच ठराव देत आहे वसुली करू नका, टॅक्स पावती त्याची वसुली न करता दाखले द्या. मग तुम्ही कर्मचाऱ्यालाच वसुलीची अट का लावताय? तुम्ही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला वसुलीची अट लावत नाही. अजूनही आम्ही पाहतो अध्यक्ष महोदय, यांनी 19 महिन्याचं थकीत वेतन दिलं नाही, पैसे दिले नाही आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला. आणि गिरीश भाऊ, तुम्ही आमचे नेतृत्व करताय ग्रामीण भागातलं, मग शहरातल्या लोकांना वेगळा न्याय आणि आमच्या कर्मचाऱ्याला वेगळा न्याय का? यासाठी तुम्ही कधी पुढाकार घेणार अध्यक्ष महोदय? असं बरोबर नाही. मंत्री महोदय नाही, माझं अध्यक्ष महोदय, माझं उत्तर चुकीचं आहे म्हणणं हे बच्चूभाऊ योग्य नाही. मी तुम्हाला तारीख सांगितलीच नाही, मी फक्त सांगितलं की गिरीश भाऊ एक मिनिट, गिरीश भाऊ एक मिनिट, सभागृहाची वेळ 5 मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे. हो, नाही अध्यक्ष महोदय, मी वर्ष सांगितलं का तुम्हाला की 5 वर्ष झाले, 2 वर्ष झालेत? मी सांगितलं यावलकर समिती नेमली गेली होती, खरं आहे. उशीर खूप झालेला आहे, याच्यानंतर अनेक सरकार आली, अनेक सरकार ते येत राहतील. पण तुम्ही म्हणता उत्तर चुकीचं नाही, हे बरोबर नाही, दुरुस्त करा, बच्चूभाऊ काम काढून टाका. मी फक्त म्हटलं यावलकर समिती नेमलेली होती आणि तिचा जो अहवाल आहे तो वित्त विभागाकडे गेलेला आहे आणि 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 त्याच्यावर वित्त विभाग हा अभ्यास करतोय, खरं आहे, आणि तपासून बघतोय. तो तपासल्यानंतर आपल्याला याच्यावर निश्चित त्या संदर्भामध्ये विचार करता येईल. पण आपण जे म्हणालात की वसुलीवर त्यांना, खरं आहे, त्यांचा विचार कर्मचाऱ्याचा काय दोष आहे? तुम्ही जे म्हणता सरपंच पण त्याला दोषी आहेत, ग्रामसेवक ग्रामविस्तार अधिकारी तो पण त्याच्यावर दोषी आहे, हे खरं आहे. त्याच्यामुळे निश्चित शासन नक्की मी तुम्हाला आधीच सांगितलं ना की प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या की आमचे नेते मंडळी त्या ठिकाणी आमचे नेते मंडळी म्हणते की आता निवडणूक आहे, त्यामुळे अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या ना, मला प्रत्येक शब्दाला बच्चूभाऊ मागून मला बोलत असले, मला संरक्षण पाहिजे.